नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तर चला गाईज, आजच्या दिवसाची सुरुवात करूया. गाईज नाश्ता बघू काय बनवलंय. कुठली भाजी आहे, कुठली भाजी आहे? भाजी चपाती अजून बदाम अजून सोबत सुकून. गाईज हा आपला नाही का नॉर्मल नाश्ता, कारण मी आज फक्त नाश्ता करून जाणार. कारण मी जास्त काय खाणार नाही, कारण आज बर्थडे मित्राचा, तर तो पार्टी देणार आहे असं बोललाय. बघू आता काय देतोय पार्टी आणि काय नाही देतोय, काय रडतोय. गाईज माझ्या दारात गाडी असून मी ट्रेनने प्रवास करतोय, कारण माझा भाऊ मला देत नाही गाडी चालवायला. बोलतो भाई माझी गाडी पाडशील वगैरे. तर मी पण जास्त मागितलं नाही का, फोर्स नाही केला की भाई मला दे दे. 1-2 वर्ष झाले जेव्हापासून शोरूममधून बाहेर आली ना गाडी, ॲक्टिवा बाहेर काढली त्याने, तेव्हापासून मला एकदा सुद्धा चालवायला नाही दिली त्याने गाईज. तर ठीक आहे, काय विषय नाही, जास्त फोर्स नाही करायची. आपली येईल ना तेव्हा आपण चालू, नाही का, डायरेक्ट कारच घेऊ आपण. तर गाईज निघू आता फटाफट. ट्रेननीच जायचं आपल्याला, चेंबूरला जाऊ. कारण अभिषेक तर शूट आज पॉसिबल नाही. अभिषेक नाही, आज बड्डे त्याचा, तर तो बाहेर शूट नाही का त्याला. जाऊ दे, काय विषय नाही, मजा करू दे एक दिवस, बड्डे तर बघू. धम्मा सांगतोय की बघू ये तू पहिला, पुढचं बघू आपण काय ते. तर तिथे जाऊनच कळेल की पुढे काय प्रोग्राम आहे. मित्रांनो चेंबूरला पोहोचलोय, आता चालतोय. एक लोकेशन वरती पोहोचणार आहे आता. माझ्या थोडंच लांब आहे, 5 मिनिटावरती. धम्माचा फोन आला होता. धम्मा बोलला की भाई लवकर ये, फास्ट ये, आपल्याला जायचंय बाहेर. मी बोललो कुठं जायचंय, तर काय सांगितलं नाही त्यांनी. बघू आता कुठं नेतोय, काय नेतोय. काहीच पोहोचलोय लोकेशन वरती. तर धम्मा आलाय माझ्यासोबत. तर धम्मा बोलला की भाई मला कॉलेजमध्ये काहीतरी काम आहे. तर हा त्या कॉलेजचा आहे, मी त्या कॉलेजचा नाही. बघू, मला एंट्री दिली वॉचमॅननी, तर ठीक आहे. नाही तर डायरेक्ट घुसून जाईल ना याच्यासोबत. मी त्या कॉलेजचा होतो आहे नाही, पण ह्याला ओळखतात. हा डायरेक्ट बोलला तर ह्याला प्रोफेसर लोक पण ओळखतात, टीचर लोक वगैरे ओळखतात त्याला. पण मला नाही ओळखत, तर मला माझी कोण साथ देईल का नाही माहित नाही. बघू, नाही तर डायरेक्ट घुसायचं. ते फ्लॅशबॅक आहे, ते नाही सांगायचं. ते फ्लॅशबॅक. काय बोलतोय आता कॉलेजमध्ये जाऊ. गाईज हा काय बोलला माहितीये का, सांगू काय बोलला. हा बोलला की 10-15 लडकी तो पटी जाईल. गाईज त्याच्या कॉलेजचं काम फायनली कम्प्लीट झालंय. नुकताच बाहेर आलंय. खूप उशीर लावलास, काय करणार. तर गाईज आता बघू, वेट करतोय एका मित्राचा. अभिषेकचा बर्थडे आज, तर बघू. आता बाहेर गेलाय कुठेतरी फिरायला दुसऱ्यासोबत. तर आता बघू, आला तर ठीक, पार्टी दिली तर ठीक, नाही तर मरू दे त्याच्या आयला. त्याच्या आला तर ठीक, पार्टी दिली तर ठीक, नाहीतर मरू दे तिच्या आईला. मॅक्स 8 पर्यंत वेट करणार, नाहीतर त्याच्यावरती नाही. गाईज 8 पर्यंत टायमिंग दिला होता मी. 8 पर्यंत वेट करणं असं बोललो होतो. बट आता वाजलेत किती धम्मा? आता 7:51 झाले. 7:51 म्हणजे 10 मिनिटं बाकी आहेत फक्त 8ला. मला नाही वाटत तो येऊन पार्टी देईल, अपेक्षा पण नाही येणारच नाही तो. मला आम्ही अपेक्षा पण नाही ठेवली होती तशा मित्राची. फक्त त्याचं मन बघत होतं नाही का, पार्टी देईल का नाही. पण काय आता फोन करून बोलतोय की माझ्याकडे पैसे नाही, ते नाहीत. आणि अशा मित्रांना जे आसवरती ठेवतात त्याला कुत्र्यासारखं मारलं पाहिजे. एक बर्थडे तर नाही, पण दुसरा बर्थडे आपण सेलिब्रेट जरूर करणार आहोत. तो दाखवतो कोणाचा. मी दुसऱ्या बर्थडे बद्दल बोलत होतो. तो दुसरा बर्थडे वहिनींचा आहे. अचानक मला माहिती पडलं की वहिनींचा बर्थडे आलाय. तर वहिनींचा बर्थडे म्हणजे माझी पण ती वहिनीच आहे. कारण धम्माचे जो मोठा भाऊ आहे ते त्यांची वाईफ आहे ती. तर त्यांचा बर्थडे आहे. तर बघू आपण काय डेकोरेट केलंय. हॅपी बर्थडे वहिनी. ओ माय गॉड, जुने फोटो. मस्त 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 मस्त. किती भारी वाटते. आता केक कापू आणि निघू. घाबरतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तुझं आहे का ग, पागल सारखं करते नुसती. स्वीटीला पण द्या, स्वीटीला पण द्या. मी खाल्लं. बर्थडे झालेला आहे. आता जाऊ मित्राला भेटायला. त्या तो कॉर्पोरेट लाईफ वाला मित्र आहे.
त्याला भेटायला जायचं नाही, आता तो जीव खायला बोलला, कधीपासून फोन करतोय. चला वहिनी, वन्स अगेन हॅपी बर्थडे. बाय. नाही नेक्स्ट टाइम पक्का. गाईज आलोय टिळक नगरला. ऍक्च्युली तो मित्र वाशीला वेट करत होता. बर्थडे सेलिब्रेट करायला मला लेट होईल म्हणून त्याला बोललो टिळक नगरला ये. तर कसं तो पण तिथेच राहतो टिळक नगरला, तर 2 मिनिटं बोलून जाऊ. कॉर्पोरेट लाईफ वाला बघा, याला नाही मित्रांनो आता करावं लागतं. याला नाही भेटलो ना तर जीव खायला नाही का माझा. अरे तू येच बोलतोय ना. तर कसं माझं पण मन नाही लागलं नाही का, भेटलो नाही तर दिवसातून एकदा का होईना भेटून जातो याला. तर भेटू, थोडं 2 मिनिटं बोलू, अजून निघू. गाईज आलोय मित्राला भेटून माझ्या घरी, कारण तो पण थकला होता. तो पण बोलला की भाई मी जातो घरी. मी पण बोललो की मी पण जातो भाई, खूप थकलोय मी पण. तर गाईज ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर ब्लॉग आवडला असेल, एवढा काही खास नव्हता तरी पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग.